आज आपण मागची पुढची संख्या बघणार आहोत. कोणती संख्या? मागची पुढची. पुढची संख्या, मागची पुढची संख्या. बघा आता तुम्हाला 100 पर्यंत संख्या सगळ्या माहित आहे, बरोबर? 100 ही संख्या जर घेतली तर तिच्या मागची किती येते? 99. आणि पुढची 100. बरोबर ना? मग आता या संख्येकडे जर बघितलं तर या पहिल्या संख्येत किती मिळवल्यावर 100 येतात? 100 मध्ये किती मिळवल्यावर 100 येईल? 1. म्हणजे या ठिकाणी आधी 1 केलं की पुढची संख्या येते, बरोबर आहे? पण फक्त 100 जर दिलं आणि सांगितलं किंवा मागची आणि पुढची संख्या कोणती करा, मग त्यावेळेला काय करावं लागेल? 100च्या पुढची संख्या काढण्यासाठी काय करायचंय? 1 मिळवायचं आहे, म्हणजे आधी 1 करतो आपण. पण जर मागची संख्या किती म्हणलं तर वजा 1 करायचे. पण त्या संख्येतून 100 दिलेल्या संख्येतून वजा 1 करायचे आणि दिलेल्या संख्येतून संख्येत 1 मिळवले की पुढची आली आणि वजा 1 केला की मागची संख्या येते. समजतंय? आधी 1 केलं की कोणती येणार? पुढची. आणि वजा 1 केलं की मागची संख्या येते. हे समजलं? ठीक आहे. मग आता कोणतंही, आता जास्तीत जास्त आपलं चुकतंय कोणतं? 100, 200. म्हणजे ह्या पटीतल्या ज्या संख्या आहेत 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900, 1000, या पटीतल्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांच्या मागची पुढची संख्या चुकते. मग सोप्या पद्धतीने काय लक्षात ठेवायचंय? सोपी पद्धत. आता हे तुम्हाला माहिती झालंय 100च्या मागची कोणती आणि पुढची कोणती. तर मागची किती आहे? आवाज 99. आणि पुढची 100. मग आता हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जी संख्या दिली, बघा मागची संख्या काढतानाच घोटाळा जास्त होतो. पुढची संख्या आमची बरोबर येते. पुढची संख्या किती रे? 200. 200. आता मगाशी दिल्या इथं ही संख्या जी काढायची ते बरेच जण काय करतात? 299 असंच लिहितात ना. आता लिहिलं होतं ना मगाशी तुम्ही. मग इथं चुकतंय काय? तर 99 तुम्हाला पाठ आहे 100 मधलं, ते 99 लिहायचं. आणि इथं लिहायचं किती? लिहायचं किती? तर हे पहिला अंक किती आहे? 200, 300, 400 मधला जो काही अंक दिलाय त्याच्या मागची एक संख्या द्यायची. हे किती आहे का? 2. 2च्या मागे किती? 1. मग इथं काय करायचं? 99च्या अगोदर 1 द्यायचं. समजलं का? जास्त डोक्याला दाबून घ्यायचं नाही, या पद्धतीने करायचं. आता 500 दिलं, मग मागची संख्या इकडे किती येणार आहे? पुढची संख्या सांगा. 500. पण मागची लिहिताना चुकते. मग सांगितलं काय? मग मी 99 लिहा. लिहिले. आणि 5 मधून 1 कमी करा. पहिल्या अंकातून 1 कमी करा. किती येणार? 4. म्हणजे इथे 4 लिहा. संख्या किती आली मग? 499. कोणती आली? 499. 500च्या मागची 499 आणि 500च्या पुढची संख्या आली 501. आणखी एक उदाहरण घ्या. बघा 800. इकडे काय? मागे काय? पुढची संख्या सांगा पटकन. 800. पुढची आम्हाला पाठच येते सगळ्याला, है ना? मागची काय? आता मग सांगितल्याप्रमाणे 899. 799. मग सांगितल्याप्रमाणे 99 अगोदर लिहायचे. लिहिले. पहिला अंक बघायचा मधल्या संख्येचा किती आहे? 8. मग 8 मधून 1 कमी करा 7 आणि 7 लिहा 799. समजलं? ओके.